नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील हाळी या गावच्या एका शेतकऱ्याने आज समाधी घेण्याचा प्रयत्न केला आहे। त्याआधी त्यांनी 2 दिवसापासून आपलं उपोषण सुरू केलेलं होतं। नेमक्या त्या शेतकऱ्याच्या काय मागण्या आहे हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः ते शेतकरी आहे। उपोषणाचं अस्त्र तुम्ही उगारलेलं आहे, काय नेमक्या प्रमुख मागण्या? आमचे नमस्कार, मी जाधव शंकर बापूराव पाटील हाळी, एक शेतकरी। मी मागील 6 महिन्यापूर्वीसुद्धा एक उपोषण केलं होतं, 6 दिवसाचं आमरण उपोषण। त्यामध्ये सुद्धा माझ्या ह्याच मागण्या होत्या की शेतकऱ्याला कमीत कमी 3 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावं, सवारबाळ योजनेतील उत्पन्नाची जी अट आहे 21,000ची ते वाढवून 2 लाखापर्यंत करून द्यावी, आणि हाळी ते माळेगाव भीमरातांडा रस्ता हा ताबडतोब बनवण्यात यावा, जो की निधी मंजूर आहे 7 कोटी त्यावेळेला 4 वर्षापूर्वीपासूनचा अशोकराव चव्हाण पाटबंधारे स्थळापासूनचे तो रस्ता त्वरित बनवण्यात यावा। आणि लाडक्या बहिणीला जसं मुलींना मोफत शिक्षण दिलं उच्च शिक्षणामध्ये, तसंच मुलांनासुद्धा उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण द्यावं। आणि हे जे आपले 2-3 वर्षापासून विम्याचा जो घोटाळा आहे, प्रॉब्लेम आहे, काही लोकांना मिळते, काही लोकांना मिळत नाही आहे। आणि सोयाबीन कापूसचा अनुदान हेक्टरी 5,000चा शासनाने गेल्या वर्षी दिला आहे, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना अद्यापर्यंत अनुदान मिळालेलं नाही आहे। आणि चालू वर्षाचा खरीप हंगामाचा पीक विमा अद्यापर्यंत मिळालेला नाही, जो की पाडवा होऊन गेलेला आहे, जो वर्षाच्या अगोदरच संपूर्ण पीक विमा मिळाला पाहिजे, खरीप विमा खरं म्हणजे, पण तो अद्यापर्यंत अजून मिळालेला नाही। आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्यायचं शासनाने मान्य केलेल्या इलेक्शनमध्ये त्यांनी ते 2100 रुपये द्यायला पाहिजे। सवारबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांना सुद्धा जो अनुदान आहे तो अनुदान 2100 रुपये करावा, असे एक प्रमुख माझे 8-9 मागण्या आहेत। त्यासाठी मी मागे 6 महिन्याखाली 6 दिवसाचं उपोषण केलं होतं। त्यानंतर मग अजून माझे काही मागण्याचं पूर्तता झाली नसल्यामुळे मला परत हा निर्णय घ्यावा लागला की पुन्हा आपल्याला मी खरं म्हणजे जिवंत समाधीचाच निर्णय घेतलेला होता। जीवन समाधी मी 30 तारखेला पाडव्या दिवशी नवीन वर्ष शेतकऱ्यांचा घ्यायचं निश्चित केलं होतं, पण त्या पाडव्या दिवशी शासनाचे काही प्रतिनिधी येऊन असं सांगितले की आम्हाला आता ईद आहे आणि पाडवा तुमचा गुढीपाडवा सण आहे, आणि बंदोबस्ताला पोलीस बंदोबस्तामध्ये पोलीस यंत्रणा पोलीस बंदोबस्तामध्ये आहे, कलेक्टरलासुद्धा वेळ नाही आहे, तहसीलदारलासुद्धा सध्या वेळ नाही आहे, त्यामुळे तुम्ही 15-20 दिवस तुमचा कार्यक्रम हा पुढे ढकला, त्यानंतर आपण पाहूया काय करता येते ते, असं ते म्हणत होते। बरं, मी म्हणलं 15 दिवस 8 दिवस तुम्हाला वेळ मी देणार नाही, मी तुम्हाला फक्त 3 दिवसाचा वेळ देतो। 3 दिवसापर्यंत मी ज्या ठिकाणी समाधी घेणार आहे त्याच ठिकाणी आमरण उपोषण चालू ठेवतो। म्हणून मी 30 तारखेला संध्याकाळी 6 पासून आमरण उपोषणला इथेच बसलेला आहे। आणि आज 3 तारखेला पर्यंतसुद्धा शासनाचे कोणती प्रतिनिधी आलेले नसल्यामुळे मी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय पक्का ठेवून त्या जिवंत समाधी घेत आहे। कोण कोण आलं होतं आज तुम्हाला भेट घेण्यासाठी? या संदर्भात भेट घेण्यासाठी नायब देगलूरचे तहसीलदार आले होते, त्यानंतर आमचे देगलूरचे काही पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसचे वगैरे होते, काही शिवसेनेचे काही होते, आणि बाकी सगळे आपले पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी आणि कष्टकरी कामगार आणि माता भगिनी, सवारबाळ योजनेतील लाभार्थी जे की वयोवृद्ध आहेत, त्यांना उत्पन्नाचा मोबदला व्यवस्थित मिळत नाही अशा स्वरूपातले लोक आलेले होते। बरं, तुमची प्रमुख 5 मागण्या कुठल्या होत्या ज्या आज तुम्हाला तिथे देगलूरच्या तहसीलदारांनी मान्य केलेल्या आहेत? देगलूरच्या तहसीलदारांनी माझ्या कोणत्याच प्रमुख 5 मागण्या किंवा कोणतीच मागणी मान्य केलेली नाही आहे। प्रमुख मागण्या तर माझे मोठे आहेत, आणि ते म्हणालेतच की स्वतः कलेक्टरसुद्धा म्हणालेत की तुमच्या मागण्या मोठ्या 4-5 ज्या आहेत वरच्या लेवलच्याच आहेत टोटली। बाकी जे पीक विमाचा आहे जो राहिलेला आहे लोकांचा मिळण्याचा करण्याचा ते आपण पाहू। चालू वर्षाचा खरीप विमासुद्धा येणारच आहे या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या एप्रिलच्या 15 दिवसामध्ये तो येणारच आहे, तो आपण करून घेऊ। रोडचा जो तुमचा प्रश्न आहे तो निधी मंजूर आहे 7 कोटीचा, तो आपण करून घेऊ शक्यतो आपण लक्ष घालून, आणि बाकी गोष्टी त्यांच्यामध्ये हातात नाही आहेत, मग त्या गोष्टी आपण वरच्या लेवलला पाठपुरावा करू आणि शासनाकडे अजून आपल्याला काय करता येते ते करण्याचा प्रयत्न करू। आमच्या लेवलवरती आम्ही कलेक्टरच्या लेवलवरती मी त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने शासनाकडे पाठपुरावा करतो असं त्यांनी वचन दिलं। आणि पुढच्या आठवड्यात आपण मिटिंग घेऊ, छोटे मोठे प्रश्न जे सोडवता येतील ते सोडवू, त्यानंतर तुम्हाला आणखी जर नाहीच झाला तर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे। म्हणजे हा इशारा तुम्ही कोणाला दिलेला आहे, तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे? नाही, मी त्यांना इशारा दिला नाही, त्यांनी म्हणले की बा तुम्हाला अजून 15 वर्षांनी तुम्ही अजून हेच भूमिका घेऊ शकता, थोडं टाईम द्या, बघूया आपण काय होते ते। बाकी छोटे मोठे तर प्रश्न आधी तुमच्या ह्याच्यातले काढूया, विम्याचे प्रश्न तर बाजूला जातील, रोडचा एखादा संपला तर बाजूला जाईल काय, आणि दुसरा कोणता मुद्दा एखादा संपण्यासारखा काम ते हातात असले तर करणार येण्यासारखं असलं आपण करू। बाकी मुद्दे जर राहिलेच बरं आपण पाठपुरा करूच, पण त्यांनी जर त्या गोष्टीलाही समजा काही व्यवस्थित तुमचा मार्ग मिळाला नाही, तुमच्या समाधान झालं नसेल तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे। हे होते शंकर जाधव ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।